नमस्कार, मी लवकुश आडे सर मॅथ अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण क्लास 10 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मधील प्रॅक्टिस सेट 2.1 मधील काही पोर्शन्स कंप्लीट केलेला आहे। या पोर्शन मध्ये बघणार आहे आपण राहिलेलं जे पोर्शन आहे, जे क्वेश्चन्स आहे काय आहे, क्वेश्चन्स नंबर 4, डिटरमाइन वेदर द गिवन व्हॅल्यू each of the quadratic equations are the roots of the quadratic equations। काय सांगितलेलं आहे, डिटरमाइन करा म्हणून सांगितलेलं आहे। x = 1 x = -1 हे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय आहे, रूट्स आहे का म्हणून आपल्याला डिटरमाइन करायचं आहे। सुरुवातीला काय करायचं, सुरुवातीला दिलेली क्वाड्रॅटिक इक्वेशन जशाला तसं लिहिलं, काय आहे, लेट x² + 4x - 5 = 0 ही क्वाड्रॅटिक इक्वेशन सुरुवातीला जशास तसं लिहिलं। त्यानंतर काय करायचं, या क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये सुरुवातीला x = 1 ठेवायचं। x = 1 ठेवल्यानंतर लेफ्ट हँड साइड = राइट हँड साइड जर येत असेल तर x = 1 हे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय आहे, रूट्स आहे, या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन्स आहे। त्यानंतर आपण कन्सिडर करू, सिन्स यामध्ये काय करायचं, पुट करायचं x = 1 x = जेव्हा आपण 1 पुट करतो तेव्हा कन्सिडर लेफ्ट हँड साइड कन्सिडर करा। या क्वाड्रॅटिक इक्वेशनची लेफ्ट हँड साइड ही राइट हँड साइड आहे आपल्या जो x² + 4x - 5 ही लेफ्ट हँड साइड आहे। त्यानंतर या क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये x = काय पुट करायचं आपल्याला, 1 x = 1 ठेवलं, 1 चा स्क्वेअर 4 × x = 1 - 5 देन 1 चा स्क्वेअर 1 + 4 × 1 = 4 - 5 1 + 4 = 5 - 5 5 - 5 = 0। लेफ्ट हँड साइड काय आलेला आहे आपल्या जवळ, लेफ्ट हँड साइड आलेला आहे राइट हँड साइड हेच आलेलं आहे। या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय आलेलं आहे, सोल्युशन। लेफ्ट हँड साइड राइट हँड साइड जर येत असेल तर x = 1 हे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय आहे, सोल्युशन्स आहे। सिन्स इथं लिहायचं आपण x = 1 इज द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन हे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय होणार, रूट्स होणार। तसंच अजून आपल्याला दुसऱ्या वेळेस दिलेले आहे x = काय दिलेलं आहे, x = -1 x = -1 दिलेलं असताना हा क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट्स आहे का, तर गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनचं लेफ्ट हँड साइड कन्सिडर केलं आपण। लेफ्ट हँड साइड = काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स x² + 4x - 5 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे। या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं लेफ्ट हँड साइड कन्सिडर केलं, यामध्ये x = काय पुट करायचं, -1 देन 4 × -1 - 5 त्यानंतर -1 असो किंवा मायनस नंबर असो किंवा प्लस असो, त्याचं जेव्हा आपण स्क्वेअर करतो तेव्हा काय येणार, ते पॉझिटिव्ह येणार। -1 चा स्क्वेअर 1 त्यानंतर प्लस × मायनस 4 × 1 4 - 5 देन 1 - 4 = -3 1 - 4 = -3 देन -5 किती येणार, -8। लेफ्ट हँड साइड राइट हँड साइड आलं का, नाही, इज नॉट इक्वल टू राइट हँड साइड, लेफ्ट हँड साइड इज नॉट इक्वल टू राइट हँड साइड हे आलेलं आहे आपल्या जवळ। या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन आलं का, नाही, म्हणून लेफ्ट हँड साइड राइट हँड साइड येत नसेल तर x = -1 इज नॉट अ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, काय केलं आपण या दोन्ही क्वेश्चन्स मध्ये, या दोन्ही याच्यामध्ये पहिली क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेली आहे आपल्या जवळ। क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे x² + 4x - 5 = 0 देन x = 1 किंवा x = -1 x ची व्हॅल्यू ही x = 1 या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट्स आहे का, काय कशावरून फाइंड आउट केलं आपण, लेफ्ट हँड साइड कन्सिडर केलं, त्यामध्ये x = 1 पुट केलं। लेफ्ट हँड साइड राइट हँड साइड येत असेल तर x = 1 या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय आलं, रूट आलं। त्यामध्ये x = -1 ठेवलं असता लेफ्ट हँड साइड राइट हँड साइड येत आहे का, नाही, तर हा क्वाड्रॅटिक इक्वेशन x = 1 या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट्स होणार नाही। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या जवळ, त्यानंतर दिलेलं नेक्स्ट क्वेश्चन आहे 2m² - 5m = 0 हे नेक्स्ट क्वेश्चन आहे। m = 2 अँड देन m = 5/2 हे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट्स आहे का म्हणून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। लेट गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स लिहिलं काय आहे, 2m² - 5m = 0 ही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे। यामध्ये काय पुट करायचं आपण, पुट m = काय पुट करायचं, सुरुवातीला 2 पुट करायचं, देन कन्सिडर केलं लेफ्ट हँड साइड कन्सिडर केलं, लेफ्ट हँड साइड आहे 2m² - 5m m च्या ठिकाणी काय पुट करायचं, 2 तर 2 ×
2 चा स्क्वेअर मायनस 5 मल्टिप्लाय बाय m इज इक्वल टू किती आहे 2. देन 2 मल्टिप्लाय बाय 2 चा स्क्वेअर किती येणार 4 मायनस 5 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू किती येणार 10. 5 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 10. देन 2 मल्टिप्लाय बाय 4 इज इक्वल टू 8 मायनस 10. 8 मायनस 2 येते मायनस 2. 8 मायनस 2 इज इक्वल टू मायनस 2. देन लेफ्ट हँड साइड इज नॉट इक्वल टू काय येणार आपल्याजवळ राईट हँड साइड. लेफ्ट हँड साइड इज नॉट इक्वल टू राईट हँड साइड आलेला आहे. लेफ्ट हँड साइड काय आहे आपल्याजवळ ही राईट हँड साइड किती आहे 0. राईट हँड साइड आलं का नाही. नॉट इक्वल टू 0 असेल तर लेफ्ट हँड साइड इज नॉट इक्वल टू राईट हँड साइड. हेन्स काय लिहायचं आपण एक m इज इक्वल टू 2 इज नॉट अ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट्स होणार नाही. त्यानंतर दुसरं दिलेलं आहे आपल्याजवळ काय करायचं m इज इक्वल टू पुट करायचं m इज इक्वल टू 5/2. काय करायचं m इज इक्वल टू 5/2. त्यासाठी कन्सिडर केलं लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड काय आहे आपल्याजवळ दिलेलं आहे 2m स्क्वेअर मायनस 5m ही लेफ्ट हँड साइड आहे. यामध्ये काय पुट करत आहोत आपण 2 मल्टिप्लाय बाय m च्या ठिकाणी काय पुट करत आहोत आपण 5/2 त्याचा होल स्क्वेअर मायनस 5 मल्टिप्लाय बाय m च्या ठिकाणी 5/2 हे पुट केलं. त्यानंतर स्क्वेअर करू आपण 5 चा स्क्वेअर किती येणार 25. देन 2 चा स्क्वेअर किती येणार 4 मायनस 5 मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल टू 25/2 किती येणार आपल्याजवळ 2 मल्टिप्लाय 2 1 जा 2 2 2 जा 4 भाग जाते इथे येणार 25/2 मायनस 25/2 हे आलं. 25 मायनस 25 किती येणार 0. म्हणजेच लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू काय आला आपल्याजवळ राईट हँड साइड. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड आलेला आहे. म्हणजेच काय आहे m इज इक्वल टू 5/2 हे काय होणार या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट्स होणार. इथे लिहायचं सिन्स m इज इक्वल टू 5/2 इज द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हे असं लिहायचं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याजवळ. नेक्स्ट पाचवा क्वेश्चन आहे इफ x इज इक्वल टू 3 इज 1 रूट ऑफ द इक्वेशन्स. कोणती इक्वेशन दिलेली आहे ही इक्वेशन दिली आहे kx स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. फाइंड द व्हॅल्यू ऑफ k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. त्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे सिन्स लेट गिवन इक्वेशन काय दिलेलं आहे गिवन इक्वेशन दिलेलं आहे kx स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0 ही गिवन इक्वेशन्स आहे. या गिवन इक्वेशनचं काय आहे सिन्स x इज इक्वल टू 3 इज द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. हे x इज इक्वल टू 3 या इक्वेशनचं काय आहे रूट्स आहे आपल्याजवळ दिलेलं. तर त्यामध्ये x च्या ठिकाणी काय पुट करायचं आपण x च्या ठिकाणी 3 पुट करायचं आणि हे 3 पुट केल्यानंतर आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. त्यासाठी काय करू आपण पुट x इज इक्वल टू 3 पुट x इज इक्वल टू 3 करू या इक्वेशन्स मध्ये. सिन्स इक्वेशन सिम्प्लाइज करू काय आहे kx स्क्वेअर काय आहे kx स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0 ही इक्वेशन्स आहे. या इक्वेशन्स मध्ये जिथे जिथे x आहे तिथे काय पुट करायचं 3 पुट करायचं. हे 3 त्याचा स्क्वेअर मायनस 10 मल्टिप्लाय बाय x किती आहे 3 प्लस 3 इज इक्वल टू 0. k मल्टिप्लाय बाय काय दिलेलं आहे k मल्टिप्लाय बाय 3 चा स्क्वेअर किती येणार आपल्याजवळ 9. त्यानंतर मायनस 10 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 30 प्लस 3 इज इक्वल टू 0 हे एवढं आलेलं आहे. त्यानंतर k मल्टिप्लाय बाय 9 इज इक्वल टू किती येणार 9k मायनस 30 प्लस 3 किती येणार मायनस 27 इज इक्वल टू 0. आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे k ची. म्हणून बाकी उरलेली टर्म लेफ्ट हँड साइडला कन्सिडर हे फॉरवर्ड करायची. तिकडे करू आपण ट्रान्सफर करू किती येणार मायनस 27 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर प्लस 27. देन k इज इक्वल टू येणार जर 9 इकडे मल्टिप्लायला असेल तर हे याला डिवाइडला जाणार म्हणजे 27/9 इथे भाग जाते. k इज इक्वल टू 9 1 जा 9 9 3 जा 27 म्हणजे k इज इक्वल टू किती आलेला आहे 3. सिन्स k इज इक्वल टू काय आलेला आहे आपल्याजवळ 3 डॉट केलं आपण हे k ची व्हॅल्यू आलेली आहे. काय केलं या इक्वेशन्स मध्ये x इज इक्वल टू 3 आहे. x इज इक्वल टू 3 असताना आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे व्हॅल्यू काढायची आहे k ची. k ची व्हॅल्यू कशी काढली आपण गिवन इक्वेशन जशाच तसं लिहिलं. त्यानंतर x इज इक्वल टू 3 या इक्वेशन्स मध्ये पुट केलं. या इक्वेशन्स मध्ये पुट केल्यानंतर k ची व्हॅल्यू किती आलेली आहे 3 आलेली आहे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे आपल्या प्रॅक्टिस सेटचं.
आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. काय दिलेलं आहे? ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. वन ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स काय दिलेलं आहे? हे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट्स आहे. काय आहे? -7/5. -7/5 या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट्स आहे. कोणती क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे? ही आहे 5m² + 2m + k = 0. ही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे. हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय आहे? -5/7 हे रूट्स आहे. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. काय सांगितलं आपल्याला? अजून पुन्हा k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलं. काय सांगितलं यामध्ये? -7/5 हे काय या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट्स. तर इथं काय येणार? पहिले सुरुवातीला -7/5. त्यानंतर 5m² + 2m + k = 0 आहे. तर आपल्याला या इक्वेशन्स मध्ये काय पुट करायचं आहे? व्हेरिएबल काय आहे? m हा व्हेरिएबल आहे. तर आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची आहे. तर m च्या ठिकाणी हे रूट्स आहे. तर किती पुट करायचं? m = -7/5. त्यानंतर आपण या क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये m च्या ठिकाणी काय करत आहोत? -7/5 पुट करत आहोत. हे लिहिलं. त्यानंतर इथं पण 2 × m किती आहे? -7/5 हे पुट केलं. हे पुट केल्यानंतर -7 त्याचा स्क्वेअर आणि 5 त्याचा स्क्वेअर किती येणार? 5 × हे आपल्याला रफ वर्क आहे. काय आहे हे? रफ वर्क. रफ वर्क मध्ये जर केलं आपण 5 × काय आहे? 5 × -7 चा स्क्वेअर किती येणार? 49. त्यानंतर 5 चा स्क्वेअर किती येणार? 25. हे भाग जाते इथं किती येणार? 5 × 1 = 5, 5 × 5 = 25. किती येणार? 49/5. किती येणार आन्सर? 49/5 हे आन्सर येणार. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याजवळ +2. काय आहे? नेक्स्ट आहे 2 × -7/5. 2 × -7/5 किती येणार? प्लस मल्टिप्लाय बाय मायनस किती येणार? किती येणार? मायनस. पण आता इथं आपल्याला प्लस दिलेला आहे ऑलरेडी. तर 2 × 7 = किती येणार? -40/5. देन फायनल आन्सर आपल्याला प्लस मल्टिप्लाय बाय मायनस किती येणार? मायनस. त्यानंतर 49 किती आहे? 49/5. देन 40/5 किती येणार? दोघाचा बेस जर सारखा आहे तर तसं बेस सारखा लिहिलं. त्यानंतर 49 किती येणार? 9 - 4 = 5. देन 4 - 1 = 3 किती येणार? 35. 35/5. तर इथे भाग जाते आपल्याजवळ किती येणार? 35/5 जर दिलेलं असेल तर किती येणार? 5 × 1 = 5, 5 × 7 = 35. म्हणजे आपण डायरेक्ट इथं जर आन्सर जर सांगितलं असेल तर डायरेक्ट हे आन्सर पण लिहू शकतो. डायरेक्ट आन्सर लिहिता येते आपल्याला. डायरेक्ट आन्सर लिहिता येते. कोणता आन्सर लिहिता येणार आपल्याजवळ? इथे येणार आपल्याजवळ किती येणार आन्सर? 5 × 1 = 5, 5 × 7 = 35. म्हणजे 7 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर काय होणार? -7. म्हणजेच k ची व्हॅल्यू किती आलेली आहे आपल्याजवळ? -7 आलेली आहे. k = किती आलं? -7. हे कसं सॉल्व्ह केलं आपण? दिलेली ऍक्टिव्हिटी आहे -7/5 काय आहे? ही या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट्स आहे म्हणून तिथे -7/5. त्यानंतर यामध्ये जिथे m हा व्हेरिएबल आहे m च्या ठिकाणी काय पुट करायचं आपल्याला? -7/5. -7/5 पुट केलं. इथे पण -7/5 पुट केलं. त्यानंतर 7 चा स्क्वेअर 49 आणि -7 चा स्क्वेअर पण किती येणार? 49 आणि 5 चा स्क्वेअर किती येणार? 25. इथे भाग जाते आपल्याला. हे केल्यानंतर इथे किती येणार? 49/5 आणि इथे किती येणार? -14/5. दोघांचं कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर आन्सर किती आला आपलं? 7. या 7 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर आन्सर किती येते? -7. ही झालेली आहे आपली k ची व्हॅल्यू. हे झालं आपलं प्रॅक्टिस सेट 2.1 कम्प्लीट. जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच क्लास 10च्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.